नमस्कार. ध्रुव बाळाच्या कथेचे वर्णन श्रीमद भगवद्गीतेत मिळते. त्यानुसार त्यांच्या वडिलांचे नाव उत्तानपाद होते. उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या, सुनीती आणि सरुची. ध्रुव हा सुनीतीचा पुत्र होता. एकदा ध्रुव उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसला असताना सुरुचीने त्याला असे सांगून खाली उतरवले की माझ्या पोटातून जन्माला येणाराच ही मांडी आणि सिंहासन याचा अधिकारी आहे. बालक ध्रुव रडत रडत आपल्या आई सुनीतीकडे गेला. आईने त्याला भगवंताच्या भक्तीनेच सर्व सुखे मिळतात असा मार्ग सुचवला. आईचे ऐकून ध्रुवाने घर सोडले आणि तो जंगलात गेला. तिथे देवर्षी नारद त्यांच्या कृपेने ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राची दीक्षा घेतली. यमुना नदीच्या किनारी त्या ध्रुव बालकाने हा महामंत्र जपत घोर तप केले. एवढ्या छोट्या बालकाच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान विष्णूंनी ध्रुवाला ध्रुवलोक प्रदान केले. आकाशात दिसणारा ध्रुवतारा बालक ध्रुवाचेच प्रतीक आहे. ही कथा आपल्याला आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब